विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ही जी न्यूज आहे ना, शॉकिंग आहे थोडीशी. बरोबर ना? की ऐन टायमिंगला सिलेबस मध्ये चेंज. ऐकलं की एकदम कसं तरी होतंय, हे की नाही? पण थांबा, जास्त काळजी करू नका. थोडेफार चेंजेस केलेले आहेत. का केले आता हे सीईटी सेललाच माहीत म्हणूया आपण. केलेले आहेत. आता हा सिलेबस किंवा हा चेंज करत असताना मी जेव्हा ही न्यूज ऐकली, जेव्हा मी ते पोर्टल ओपन केलं ना, मला फार काळजी वाटत होती, की असं वाटत होतं, की हे जुने सगळे टॉपिक काहीतरी चेंज करून नवीनच टॉपिक घेतले जातील, असं वाटत होतं. तर तुम्हाला दाखवायचं आहे मला, इथं लक्ष द्या बरं का. म्हणजे फिजिक्समध्ये बघा, की फिजिक्समध्ये त्यांनी चेंजेस करत असताना पहिल्यांदा मला इथं वेक्टर दिसलं. ओके. मग ॲक्चुअली मॅथेमॅटिकल मेथड असा 11th मध्ये एक टॉपिक आहे. सेकंड टॉपिक आहे ना, त्यात वेक्टरचा जो पार्ट आहे ना, तो ॲड केलाय बाळांनो. तो ॲड केलाय, पण काळजी करूच नका, कारण मॅथ्समध्ये तुम्ही वेक्टर केलेलं आहे. मग स्केलर प्रॉडक्ट, वेक्टर प्रॉडक्ट त्याच्या ॲप्लिकेशन्स हे झालेलं आहे. हा एक टॉपिक इन्क्लूड केलाय. मग हे वाचताना मला असं भीती वाटली ना, की पहिली दोन्ही टॉपिक नवीन. असं वाटलं, की सगळंच काही चेंज केलंय का मूर्खासारखं असं वाटलं तर राग आला होता. पण थांबा. पुढे जर टॉपिक सगळे बघितले ना, मोशन इन प्लेन, लॉज ऑफ मोशन, ग्रॅव्हिटेशन, थर्मल प्रॉपर्टीज, साउंड ऑप्टिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक आणि सेमीकंडक्टर. अरे वाह! काहीही चेंजेस नाहीयेत. तेच टॉपिक आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं हे रूल्स पण खूप इम्पोर्टंट आहेत. असं हे पण नीट वाचायला पाहिजे होते आपण किंवा वाचलेत मी तुमच्यासाठी. द क्वेशन विल बी बेस्ड सिलेबस दिले त्यांनी. 20% वेटेज आहे म्हणजे क्वेशन नंबर ऑफ क्वेशन्समध्ये काही चेंजेस नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे 12th सगळा सिलेबस असतोच. ओके आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं निगेटिव्ह मार्किंग इंट्रोड्यूस केलंय असं पण काही नाहीये. कुठला 50-50% रूल असं पण काही नाहीये. हे तर मी 2018 पासून बघतोय. डिफिकल्टी लेव्हल विल बी पार विथ द जेईई फॉर मॅथेमॅटिक्स. हे इथं कॉमा म्हणजे ना ॲक्चुअली सांगू का मॅथेमॅटिक्समध्ये 3 ते 4 प्रश्न जेईई लेव्हलचे येतायत. पण फिजिक्स आणि केमिस्ट्री नाही बरं का बाळांनो. ईझी लेव्हलचे क्वेशन्स येतात बरं का. त्याची काळजी करू नका. बरं आता सिलेबस बघूया आपण. मग कुठले टॉपिक ॲड झालेत वेक्टर, एरर एनालिसिस हां. मेजरमेंट मधला पार्ट आहे बरं का. ईझी आहे. पर्सेंटेज एरर वगैरे त्या टाइपचे क्वेशन्स आहेत. फक्त एक प्रश्न आहे, आता पर्सेंटेज एरर म्हणजे त्यात आता मेजरमेंट आली. एरर एनालिसिस म्हणजे मग व्हर्नियर कॅलिपर, मायक्रोमीटर, स्क्रू गेज हे ॲड होतंय का? हेही बघितलं पाहिजे. त्यांनी नुसता पॉइंट सांगितलाय, की डिटेलमध्ये त्याच्यातलं काय येणार माहिती आहे का? नाही. मॅथ्सच्या बाबतीत जरा मला शॉक बसलाय थोडासा बरं का. ट्रिग्नोमेट्री 2 आहे तसं आहे. स्ट्रेट लाईन, सर्कल, प्रोबॅबिलिटी, कॉम्प्लेक्स नंबर, परम्युटेशन एंड कॉम्बिनेशन, फंक्शन मोठा टॉपिक आहे. लिमिट, कंटिन्यूटी पण पुढचा कुठला टॉपिक ॲड झालाय? कोनिक सेक्शन. अरे एक प्रश्न येणार आहे कोनिक सेक्शन मधला आणि कोनिक सेक्शनचा टॉपिक तुम्हाला माहिती आहे का? त्याच्यात सर्कल नाहीये त्याच्यात. पॅराबोला, हायपरबोला, एलिप्स, त्याचे कंडिशन फॉर टॅन्जन्सी, त्याचे ते भरपूर फॉर्म्युले. चला ठीक आहे, मी खुश आहे. हां, आत्ता तुम्ही सांगितलंय, वेळेत सांगितलंय, करूया आपण. पण कोण करणार आहे हा अभ्यास सांगू का? ज्याने ड्रॉप घेतलाय त्या मुलांना वेळ आहे. पण जे रेग्युलर स्टुडंट आहात ना, त्यांच्यासाठी ते अवघड जाणार आहे. त्यामुळे मला काय करावं लागेल, माझ्या प्लॅनिंगमध्ये पण चेंजेस करावे लागतील. मला ॲट एनी कॉस्ट कोनिक सेक्शन हा या नोव्हेंबरमध्येच माझ्या प्लॅनमध्ये ॲड करावा लागेल. आणि तुम्हाला देखील माझ्याबरोबर आपल्या कोर्समध्ये हा टॉपिक संपवावाच लागेल, तुम्ही 12th असाल तर. रिझन सांगतो. मी डेफिनेट इंटिग्रेशनच्या स्लाइड्स तयार केल्या. अगदी ह्याच्या अगोदर प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केले स्वतः. तर माझ्या एक गोष्ट लक्षात आली, की डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये प्रचंड कोनिक सेक्शन लागतंय. एरिया अंडर कर्व्ह मला म्हणायचं होतं बरं का लक्षात घ्या. ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन मला म्हणायचं होतं. तिथं इलिप्स, हायपरबोला, पॅराबोला, त्या लाईन, त्याचे क्रॉस सेक्शन, ते कटिंग, त्याच्यामधला एरिया वगैरेची गरज लागते. आणि मी ते व्हिडिओ तयार करत असताना स्टुडिओमध्ये जी मुलं होती ना, त्यांना बोललो, की इंजिनिअरिंगमध्ये कर्व्ह ट्रेसिंग नावाचा एक टॉपिक आहे. मग आता तो M1, M2 किंवा M3 युनिव्हर्सिटीनुसार चेंज होतोय. त्याच्यामध्ये ते सगळंच आहे. आणि ते दुर्दैवानं सीईटीनं नव्हतं घेतलं. आता घेतलंय. चांगलंय. पण एक टॉपिक जो आमचा झालाय तो यात दिसत नाहीये. तो आहे बहुतेक मेजर ऑफ डिस्पर्शन. ओके. काही हरकत नाही. चला केला होता आम्ही अभ्यास. कुठलीही गोष्ट वाया जात नाही केलेली बरं का. कधीतरी उपयोगी पडेल. मग इथं कोनिक सेक्शन हा मोठा टॉपिक ॲड झाला हे लक्षात ठेवावं लागेल. केमिस्ट्रीमध्ये मात्र बघा सम बेसिक ओके. स्ट्रक्चर ऑफ एटम ओके. केमिकल बॉन्डिंग, रेडॉक्स, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1, 2, स्टेट्स ऑफ मॅटर, absorption and colloids, हायड्रोकार्बन, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि हा टॉपिक ॲड झालाय बघा केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ.
म्हणजे बघा 1, 2, 3 आणि 4 टॉपिक ॲड झालेत. आता बायोचं मला जास्त माहिती नाहीये. पण आय थिंक तिथं काही जास्त चेंजेस झाले असतील असं वाटत नाही. ऑलरेडी टॉपिकच एवढेच आहेत. काय कमी केले का काय बघा मला सांगा? मेन पॉइंट काय कोनिक सेक्शन. बरं आता इथं सी सेलनं हे जे टायमिंग निवडलंय हे सांगण्याचं म्हणूया आपण हे चुकीचं आहे. हे अगोदरच कल्पना द्यायला पाहिजे होती. सुरुवातीलाच म्हणूया आपण. चेंजेस करण्याचं कारण काय आम्ही विचारू शकत नाही सेलला. त्यांच्या हातात ते काही नाहीये. ओके. जी एजन्सी असेल, जे पेपर तयार करेल त्यांचं काय असेल मग जाऊ दे. वेक्टर ॲड केल्यामुळे माझा फायदा होणार आहे. वेक्टर मला इथं मॅथ्समध्ये पण आहे. चला ठीक आहे 12th मध्ये मॅथ्समध्ये आहे. तर काही इश्यू नाहीये माझ्यासाठी तो. मला इथं चांगलं काय वाटतंय माहितीये का लक्षात घ्या, की हा जो स्ट्रक्चर ऑफ एटॉम हा टॉपिक आहे ना, हा घेतला की 12वीचा फिजिक्स मधला पण होतोय. म्हणजे ठीक आहे, चांगला सिलेबस आहे. बरं, मग आता मी हे तुम्हाला सांगितलं, तुम्ही पण जास्त टेन्शन घेऊ नका. पण मी म्हटल्याप्रमाणे कोणिक सेक्शनला इम्पोर्टन्स द्या. ही लॉटरी आहे. केमिस्ट्री ना एव्हरीडे लाईफ म्हणजे ना थियोरेटिकल आहे. पण करावा लागणार ना. करावा लागणार आहे आणि करायचंय आपल्याला. ठीक आहे, मग हा व्हिडिओ थांबवतोय तर मी. ऑल द बेस्ट.